राज्यभरात ईपीडीएस सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रेशन दुकानावरून नागरिकांना वितरित होणारं रेशन वितरण पूर्णपणे थांबवण्यात आले। ई-पॉस मशीन वारंवार बंद पडत असल्यामुळे नागरिकांना रेशन वितरित करण्यात दुकानदारांना अडचणी निर्माण होत आहेत। तर ई-पॉस मशीनचा वापर न करता धान्य वितरित करण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। आम्ही आले की बंद पडते ते म्हणते नंतर आहे, आम्ही लोकांचे काम करतो, आम्हाला जायला उशीर होतो ना, तीनदा चक्रा मारायला आम्हाला पुरत नाही। घरी एकटे कामाला असल्यामुळे दुसरं कोणी घरी कामाला नाही ना। पहिले जसं धान्य देत होते तसं द्यावा आम्हाला अशी मागणी। आम्ही आली की आपत्कर आमचं धान्य द्यावा। मशीनचा प्रॉब्लेम असा आहे की दुकान उघडली की मशीन बंद असते। समजा कधी कधी झाली ना तर 1 मिनिट चालती, 10 मिनिटं बंद असते। त्याच्यामुळे दररोज गिरायक 4-5 दिवसापासून ये जा करत असतात। दररोज वाद होत असतो गिरायकाचा आणि दुकानदाराबद्दल। साधारणपणे 1-2 दिवसामध्ये होईल असं त्यांनी मला 11 तारखेला सांगितलं होतं। आज किंवा उद्याचं सॉल्व्ह होऊन जाईल। आणि आमचा RCMSचा पण मागच्या आठवड्यामध्ये इश्यू होता, तो पण आता व्यवस्थित सुरू झाला आहे। त्यामुळे पूर्ण राज्यात ही स्थिती आहे, जवळपास पूर्ण महाराष्ट्रभर ही स्थिती आहे आणि ते होऊन जाईल, सुधारेल।